बोल बाबा. हॅलो. काय चाललंय रे? काय नाही, निवांत आहे. होय. आणि काय रे, आजकाल तू कधी बी फोन करतोयस? बाबा, आता जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मी फोन करत असतोय. म्हणजे परमिशन मिळाली होय? परमिशन नाही, पण मी मुंशी झालो ना, म्हणून करू शकतोय फोन. मुंशी म्हणजे काय? हो अजिंक्यराव, त्यासाठी भरती होऊन ट्रेनिंग लिहावं लागतंय. इथं बसून विचारायचं नसतं. लय होतंय विक्या. हा, लय होतंय शितलीचा डायलॉग. काय रे, एवढा विचार करायला लागलास का काय तिचा? अरे नाही नाही, ते असंच तोंडात आलं. बरं ते जाऊ दे, तू सांग की मुंशी म्हणजे काय? अरे असते, तू इकडे आलो कळेल की तुला. बर, नको सांगू, माझं मला कळेल. ए बरं ते जाऊ दे, तुझं काम आता 101% होत असते बघ. माझं काम होणारच आहे, आणि मी लवकर ट्रेनिंगला येतो का नाही बघ. ट्रेनिंगचं नाही म्हणत मी, ते तर तू होणारच आहेस. मग आणखी कुठलं काम? अरे त्या फोनवालीचं. तिचं काय म्हणजे, काय केलंस तू? अरे मी शितलीला सांगितलं ना ती कोण आहे ते बघाय, आणि तुला ते आवडते ते बी सांगितले. काय? हा. अरे अरे तुला कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? काय का आता, तुला मदत करावी म्हणून केले. आगाऊपणा काय त्यात? अरे पण आवडती हे सांगायची काय गरज होती वय? अरे म्हणजे तुला ते आवडत नाही वे? थांब, मग पटकन पहिले ना शीतलला फोन करून सांगतो की तुला ते आवडत नाही म्हणून, आहे का नाही? हा, नको नको, राहू दे आता. आता नको काय करू. अरे कशाला, सांगतो की नाही आवडत म्हणून. गप्तो का आता? काय करू नको म्हणलं ना, माझ मी करतो काय करायचं ते. बेटे, तू बी तसलाच निघालायस. कसला? पोरगी मिळाली ना लगेच दोस्ताला कोलेश करणारा. ए, मी तसा काय नाही. आणि तुला कशाला विसरतोय? इसर की, मग सांगतो तुला. गोळ्याच घालतो का नाही बघ. अरे इथं कशात काय नाही, आणि तुझं उगच आपलं काहीतरी. आजा, आणि तू काय आता टेन्शन घेऊ नकोस त्या पोरीचं. अरे वन अँड ओनली शितलीकडे विषय गेलाय, म्हणजे ती काहीतरी करतीच बघ आता. ती काय करते हेच वाट बघतोय मी. आता ती काय करणार, त्या पोरीच्या मनात काय आहे ते फक्त काढून घेणार. मनात तर तिच्या हायच, पुढं काय आहे कळना. हा, म्हणजे तुझ्या मनात आहे ना? आ, 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 हे गावले गावले बाबा. हे बेट्या, लय पुढचा विचार करू नकोस. अरे आधी पोरगी कोणी ते तरी कळू दे की, का आतापासूनच पुढचं प्लॅनिंग करायला लागलायस? अरे तसं काय नाही. मग कसं? काय नाही. हा भावा, विकेट पडल्या तुझी. गेलायस का तू कामात ना आता? चल चालू ते तुझं, ठेवतो मी. हा. हो नाना. कर भैया. नमस्कार आप्पा. काय कसे? कोण? मी वय मी बरा आहे की. तूच कसा आहे? मी पण बराच आहे की. बरं, नाना कुठे? कुणाचं? आमचं वय. आता तुमचंच की. हाय ते घरात. हा, बोलवा जरा काम आहे. थांबा, मी नानांना बोलावतो. हा, नाना, तो भैया आलाय. शीतल कुठं दिसत नाही. भैया, कॉलेज को गई होगी. अरे पण मला खरंच कळा नाही, एवढं शिकून काय करायचंय? म्हणजे आता आपण कुठं जॉबला बी पाठवणार नाही तिला? अहो तसं नाही भैया, घरची सून शिकलेली असली ना आपल्यासाठी फायद्याचंच असत. हा, ते बी आहेच. नमस्कार नाना. रामकृष्ण हरी. नाना, एक काम होतं तुमच्याकडे. अरे आत ये की, आत बसून बोलू. नाही, आलो असतो पण जरा घाईते, निघायचंय. बर, बोल. नाना, आता तुम्हाला तर माहितीच आहे मला समाजसेवेची किती आवड आहे ते. अरे तुमच्या घरात आधीपासूनच भरलंय की राजकारण. नाना, राजकारण नाही, समाजकारण. हा, तेच समाजकारण. तर हे समाजकारण करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्यावी अशी आमची इच्छा आहे. अरे पण मी कोण संधी देणार? मी तर एक साधा माणूस आहे.
मी काय करणार? ना आता तुम्ही लय काय काय करू शकता. म्हणजे मी समजलो नाही. कसं आहे नाना, आता बँकेचं इलेक्शन लागले आणि किती दिवस ते जुनं पॅनेल बिनविरोध निवडून येते. अरे चांगलं आहे की. अरे ह्या बॉडीचं काम चांगलं आहे म्हणून लोक विरोध करत नाहीत त्यांना. नाही, काम चांगलंच आहे, त्याला आमचं काय ना नाही, पण आता पण काय? पण काम अजून चांगलं झालं पाहिजे. त्यासाठी आम्हाला बी संधी दिली पाहिजे ना, कसली संधी? पॅनल वर यायची. अरे पण त्याच्यासाठी मी काय करणार ना? अहो ना पॅनलवर भैयांना घेण्यासाठी तुम्ही शिफारस करावी अशी भैयांची म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा आहे. आणि तालुक्यातले नावाजलेले लोक भैयांसाठी शब्द टाकणार आहेत. अरे हो, पण मी कसं बोलणार रे? हा नाना, काय आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोच आहे, पण तुमची पण मदत झाली तर. हे बघ भैया, मला नाही जमणार. हे बघ भैया, मी तुला एक सल्ला देतो. उगाच राजकारण करून जे काय चाललंय ना त्यात तुम्ही पोरं खो घालू नका. राजकारण नाही नाना, समाजकारण. आणि तसं बी हे 70 पॅनल इतकी वर्ष झालं काम करतच आहे की. आता आम्हाला बी संधी मिळावी एवढीच आमची इच्छा आहे. तुम्ही जर कशी परत केली तर आम्हाला पॅनल मध्ये घेतील, नाहीतर उगाच्या उगा इलेक्शन होतील. तुला तर माझं उत्तर माहितच आहे. मी नाही तुला मदत करू शकत. ठीक आहे, आता आपण काय फोर्स करू शकत नाही. हा, लोकशाही आहे ना. अरे जमे, तुमची विश मिळाली 70 पॅनल मध्ये जागा तर ठीक आहे, नाहीतर सेपरेट इलेक्शन लढवावं लागेल. चला टॅलेंट, जमे, इलेक्शन लढवायचे, तयारी तर केली पाहिजे. ना येतो. मदत नाही, आशीर्वाद तरी दे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.